साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं या संदर्भात पृथ्वीराज चव्हाणांशी चर्चा केल्याची माहिती आहे। तर काँग्रेसनं मात्र थेट मतदारसंघाची मागणी केली आहे। त्यामुळे आता शरद पवार सातारा काँग्रेसला सोडणार का याची चर्चाच सुरू झाली आहे। पाहूयात। साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढण्याची शक्यता। शरद पवार यांची पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला पसंती। पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंना देणार टक्कर। साताऱ्यात महायुतीनं उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले। उदयनराजेंना टक्कर देणारा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे। विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात माघार घेतली आहे। त्यातच जयंत पाटलांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतल्यानं नव्या चर्चा सुरू झाल्या। पृथ्वीराज चव्हाण हे साताऱ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते। शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चाचपणी केल्याचं सांगण्यात येत आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी मात्र सातारा राष्ट्रवादीचा मतदारसंघ असल्याचं सांगितलंय। मतदारसंघ काँग्रेसला सोडणार असतील तर विचार करू असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं। काँग्रेसचा मतदारसंघ सोडला त्याचा प्रस्ताव तुम्ही तयार आहे, त्यातून उमेदवार हे सगळं जर तरच आहे, तसं काही झालेलं नाही, प्रस्ताव आलेला नाही। आल्यानंतर आलं तर त्यावेळेला विचार करू। पण माझी अगदी एक प्रामाणिक इच्छा आहे की तर ताकदीनं लढलं पाहिजे। साताऱ्यात राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांच्या नावाच्या उमेदवारीसाठी चर्चा सुरू आहे। पण येत्या 8 दिवसात काहीही होऊ शकतं असं सांगून पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी मिळू शकते असे संकेत काँग्रेस नेते देत आहेत। काही चर्चा झाली मला सांगता येणार नाही, परंतु शेवटी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणं, साताऱ्यामधलं उमेदवारी जर राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा सिंहाचा वाटा असणार आहे। उद्या भविष्यकाळात काय होईल 8 दिवसात हे मी आत्ता बोलू शकणार नाही। काहीही करून लोकसभा निवडणूक जिंकायची या निर्धारानं उदयनराजे रिंगणात उतरले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांचा शोध पक्षापलीकडेही सुरू झाल्यानं साताऱ्यात योग्य उमेदवार पक्षाकडे नाही का अशी चर्चा सुरू झाली आहे। कोल्हापूरहून सतेज औंधकरसह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।